नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तकच्या 7च्या बातम्या या आमच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की राजद्रोह सिडिशन हे जे कलम आहे आयपीसी मधलं, इंडियन पिनल कोड मधलं, त्याचा गैररित्या वापर होतोय. सरकारच्या विरोधात काही बोललं की लगेच आमच्यावर राजद्रोहासारखे गुन्हे दाखल केले जातात. हे कलम रद्द करण्यात यावं अशी मागणी ही अनेकदा होत होती. गेल्या काही वर्षात विरोधकांनी ही मागणी बऱ्याचदा लावून सुद्धा धरलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे हेच आरोप असायचे की सरकारच्या विरोधात जरा काही बोललं किंवा बोललं नसेल आणि फक्त कृतीतनं जरी तसं वाटलं असेल तरी सुद्धा आमच्यावर लगेच राजद्रोहासारखी कलम लावली जातात. हे स्ट्रिंजंट जे कलम आहे ते हटवण्यात यावं अशा सुद्धा मागण्या या बऱ्याचदा करण्यात आलेल्या आहेत आणि केवळ विरोधकांनी केल्यात असं नाहीये, तर या संदर्भात बऱ्याचदा कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी रिसेंटली 2021च्या सुमारास ज्यावेळेला कंगना रनौतची केस ही मुंबई हायकोर्टामध्ये गेलेली होती त्यावेळेला सुद्धा कोर्टाने म्हटलेलं होतं की आजकाल राजद्रोहासारखी कलम लावणं हे रूटीन झालंय का. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं होतं की खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर सुद्धा हे कलम लावण्यात आलेलं होतं. त्याच्यावरनं सुद्धा ती केस अगदी महाराष्ट्रापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा गेलेली होती. तेव्हा सुद्धा असेच आरोप करण्यात आलेले होते की हे कलम आमच्यावर फक्त आम्ही हनुमान चालीसा पठण करत होतो म्हणून लावण्यात आलं. त्यामुळे या कलमावरनं सातत्यानं आरोप होत आहेत. सातत्यानं हे कलम जे आहे हे वादात सापडलेलं आहे. हेच कलमा संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टात गोष्ट गेलेली होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं होतं की यावरचा त्यांचा निकाल लागेपर्यंत यावर स्टे येईल. म्हणजे राजद्रोहाअंतर्गत कुठली केस जी आहे ती दाखल केली जाणार नाही. जे ट्रायल्स सुद्धा सुरू आहेत ते सुद्धा थांबवण्यात आलेले होते. पण आता याच संदर्भात आज लोकसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सिडिशन हे जे कलम आहे आयपीसी मधलं 124A ज्याला आपण म्हणतो अगदी कायद्याच्या भाषेत, तेच कलम हटवलं जाणार आहे. अर्थात हे विधेयक आता आहे, अजून हे विधेयक संसदेतनं मंजूर झालेलं नाही, त्यामुळे आपण हटवलंय असं म्हणू शकत नाही. पण एकीकडे सरकार जेव्हा सांगते की हे कलम आम्ही हटवणार आहोत, विधेयकात तशी तरतूद करण्यात आलेली आहे, त्याच वेळेला खरोखर ज्या इतर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे कलम खरोखर हटवलं गेलेलं आहे का हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतो. आणि याच संदर्भातले जे कायद्यातले बारकावे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. नवीन जी विधेयकं सरकारनं आणलेली आहेत त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिले आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे की सरकार या नवीन विधेयकासोबत नेमकं काय करू पाहते किंवा काय आणू इच्छिते. आज लोकसभेमध्ये जे विधेयक सादर झालेली आहेत ती 3 आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये CRPC हे जे आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला म्हणतो त्याला आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं म्हटलं जाणार आहे. हे विधेयकाचं नाव आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे त्याला त्याच्या जागी भारतीय साक्ष बिल असं त्याला ओळखलं जाणार आहे. आणि सोबतच आयपीसी इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो त्याला भारतीय न्याय संहिता 2023 असं या विधेयकांची ही नावं आहेत. ही तिन्ही विधेयकं जी सध्या आहेत ती स्टँडिंग कमिटीकडे गेलेली आहेत. लोकसभेत आज या संदर्भातली घोषणा ही अमित शहानी केलीच, पण ही विधेयकं आता स्थायी समितीकडे, संसदेची जी स्थायी समिती असते त्याच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. पण आपण स्पेसिफिकली राजद्रोहासंदर्भात बोलायचं झालं आणि या विधेयकातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया की या नवीन सेक्शन्स मध्ये नेमकं काय असणार आहे. हे जे आयपीसीचं आता 145 सेक्शन आहे त्याच्यामध्ये आहे की भारत सरकारच्या विरोधात युद्ध करणं, तसे प्रयत्न करणं किंवा युद्ध करण्यासाठी कुणाला तरी उकसवणं, उत्तेजित करणं असं जर असेल तर तुमच्यावर या कलमांतर्गत कारवाई होऊ शकते. अशाच प्रकारची सारखीच तरतूद ही आपल्याला कलम 121 मध्ये सुद्धा पाहायला मिळते. पुढचं जर आपण पाहिलं तर ते असणार आहे आयपीसी सेक्शन 146 ज्याच्यामध्ये देशात किंवा परदेशात राहून सुद्धा, म्हणजे देशाच्या बाहेर राहून सुद्धा तुम्ही जर केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधामध्ये युद्ध करण्याचा जर कट रचाल, षडयंत्र रचाल तर त्यावेळेला तुमच्यावर आयपीसी सेक्शन 146 अंतर्गत कारवाई होऊ शकते. याचं सुद्धा साधर्म्य आपल्याला 121A मध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पाहूया एक आयपीसी सेक्शन 147 मध्ये काय आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे की भारत सरकार विरोधात युद्ध करण्याच्या हेतूने शस्त्र जमवणं आणि जर तुम्ही असं केलेलं असेल, म्हणजे सशस्त्र कुठली कारवाई करायला जात असाल, युद्ध करायला जात असाल सरकारच्या विरोधामध्ये, एकदा फरक लक्षात घ्या. पहिलं जे पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा भारत सरकार होतं, तिसरं पाहतोय त्याच्यात सुद्धा भारत सरकार होतं, मधलं जे आपण पाहिलेलं होतं 146 त्याच्यामध्ये मात्र भारत सरकार आणि राज्य सरकार दोघांचाही उल्लेख होता. 147 मध्ये भारत सरकारचा उल्लेख आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही शस्त्र जमवत असाल युद्ध करण्यासाठी तर तुमच्यावर या कलमांतर्गत कारवाई होऊ शकते. अशीच सारखी तरतूद ही आपल्याला 122 मध्ये सुद्धा आयपीसीच्या सेक्शन मध्ये पाहायला मिळते. आता येऊया कलम 150 वर.
हे जे आयपीसीचं 150 कलम आहे हे आपल्याला बारकाईनं पाहायचं आहे. आता हे थोडं विस्तृत आहे, पण आपण तुम्हाला हेच समजावून सांगणार आहोत. बोललेले किंवा लिहिलेले शब्द, चिन्ह म्हणजे कुठलेही सायन्स, प्रदर्शित केलेल्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक किंवा आर्थिक साधनांच्या आधारे चिथवण्याचे प्रयत्न करणं, विध्वंस घडवून आणणं किंवा तसं घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणं, फूट किंवा फुटीसाठी प्रयत्न करणं आणि सोबतच सशस्त्र बंड ज्याने भारताची सार्वभौमत्व, अखंडत्व, एकता ही धोक्यात येऊ शकते, असे तरतूद या आयपीसी 150 मध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढचं जर आपण पाहिलं तर जे ओरिजिनल राजद्रोहा संदर्भातलं कलम काय होतं ते आपल्याला पाहायला हवं. 124A काय होतं, त्याच्यामध्ये काय होतं तर बोललेले किंवा लिहिलेले शब्द कोणतेही संकेतांद्वारे कायद्याने स्थापित केलेल्या सरकार विरोधामध्ये द्वेष पसरवत असेल किंवा द्वेष उत्तेजित करत असेल, वाढवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखाद्याला करण्यासाठी भाग पडत असेल, प्रवृत्त करत असेल, सरकारप्रती ममत्व जे आहे एखाद्याच्या मनात ते संपवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ते करतच असेल, तर अशा वेळेला राजद्रोहासारखं कलम जे आहे त्याच्या अंतर्गत शिक्षा ज्या आहेत त्या होत होत्या. तर हेच कलम जे आहे हे हटवण्याचा प्रयत्न जो आहे हा आता मोदी सरकारकडनं केला जातोय. तसं विधेयक जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. आता 150 आणि 124A मधला फरक जर समजून घ्यायचा असेल तर आपण पुढचं ग्राफिक्स पाहूया, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे तर राजद्रोह हटवून त्याच्या जागी ते 150 जे आलेलं आहे त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी आणण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि आर्थिक हे दोन शब्द जे आहेत, नवीन युग जे आहे त्याच्यानुसार हे दोन शब्द जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत. सोशल मीडियाचा जमाना आहे, इंटरनेट खूप लोक वापरतात, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा जर कोणी या गोष्टी करत असेल तर त्याचा सुद्धा रेफरन्स जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. सरकार विरोधात चिथावणीची भाषा बदलण्यात आली आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. विध्वंस घडवून आणणं, फूट किंवा फुटीसाठी प्रयत्न करणं, सशस्त्र बंड ही गोष्ट किंवा हे जे शब्द आहेत हे आपल्याला राजद्रोह जे कलम होतं 124A त्याच्यामध्ये पाहायला मिळत नव्हते. हे सगळे शब्द जे आहेत, हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत या 150 मध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला राजद्रोह जरी म्हणण्यात आलेलं नसलं तरी हे या गोष्टी जर करण्यात आल्या तर मात्र कारवाई जी आहे ती होऊ शकते.